हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. खमण ढोकळा कोणाला आवडतो? सगळ्यांनाच आवडतो, पण आपण एरवी बेसनाचा करतो, तर जरा तो बेसनाचा पचायला जड जातो. तर आज आपण हलका फुलका असा मुगाच्या भिजलेल्या डाळीचा ढोकळा करणार आहोत. त्यासाठी बघा, मी एक मोठी वाटी डाळ भिजलेली घेतली. हे मिरची आणि आलं घेतले. हे फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, ह्या मिरच्या चिरून अशा घेतल्यात मी. हे तीळ आहेत आणि हे 2 अर्धे लिंबू आहेत. 1 लिंबू आपल्याला ह्या मिश्रणात टाकायचं आहे अर्धं, आणि अर्धं त्या पाण्याला आपण फोडणी घालणार त्याच्यासाठी. हे बघा, इकडे मी ह्या डब्याला तेल लावून ठेवले, कारण ही तयारी आपल्याला आधीच करावी लागते. तर मग चला, हे मी डाळ वाटून घेते. आणि इकडे हे बघा, पाणी पण उकळायला ठेवले, कारण हे आधीच करायला लागतं. चला, मी डाळ वाटून घेते. हे बघा, ह्यात मी मीठ, मिरची, आलं टाकले, जिरं टाकते थोडं, आणि वाटून घेते. हे बघा, हे असं मी वाटून घेतलं. आणि हे इनोचं एक पाकिट आहे. हे इनोचं पाकिट घातल्या पटकन आपल्याला हे वाफवायला ठेवायचे. तर मी ह्यात लिंबू पिळते. थोडासा लिंबाचा रस घालते मी ह्यात. हे इनोचं पाकिट घालते, आणि हे पटकन एकसारखं करून पटकन शिजायला घालायचं. हे बघा, सोड्याचा इफेक्ट लगेच होतो त्यात, त्यामुळे सगळी तयारी करून पटकन सोडा घालायचा आणि इनो घालायचा आणि पटकन ते शिजायला घालायचे. बघा, इकडे छान पाणी उकळले. तर मी ह्या डब्यामध्ये हे बॅटर सगळं घालून घेते. हे बघा, हे असं बॅटरने ह्या डब्यामध्ये घातले. आता आपण हे वाफवायला ठेवू. हे बघा, इकडे मस्त उकळी आलेली आहे पाण्याला. आधी जरा 2 मिनटं गॅस मोठा करते मी आणि झाकण ठेवते. हे बघा, हे 20 मिनटं व्यवस्थित शिजलं पाहिजे. हे बघा, आता इकडे मी गॅस बारीक केला, आणि तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करू. त्यासाठी बघा, हे साहित्य घेतलेलं मी तुम्हाला दाखवले. हे बघा, इकडे मी पातेलं तेलाला ठेवलं आहे फोडणीला. हे माझं नेहमीचं कलई केलेलं पितळेचं पातेलं आहे. चला, तर आपण ह्यात मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडू द्यायची. जिरं घातलं, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, हे तीळ घातले. आता ही छान फोडणी झाली. त्यात ही साखर पण आपण टाकणार आहे नंतर पण. आता ह्यात मी पाणी टाकते. लिंबू पिळलं मी त्यात. आता हे जरा चांगलं उकळू देऊ. पाण्याचा गॅस बंद करते मी. ह्यात आपण मीठ पण घातले. चला, आता आपला ढोकळा वाफवलेला उघडून बघू.
हा पण एकदा पण उघडून नाही बघितला आहे आणि बघायचा पण नाही. आपल्याला सवय असते उकडलं का म्हणून बघत असतो, तसं बघायचं नाही. बघूया टूथपिकने. हे बघा शिजल्यासारखं वाटतं. मला वाटतं 2 मिनटं ठेवू आपण जरा. बंद करते मी गॅस आता. थोडं एक 5 मिनटं. हे बघ छान निघाला आहे आपला ढोकळा. आता आपण लगेच त्याचे पीस करून घेऊ. हा गोल आकार आहे ना, चौकोनी भांड्यात घातला असला तर ते चौकोन येतात. असे कापून दाखवते तुम्हाला. त्यात मग आपण ते पाणी घालणार आहोत जे आपण फोडणी घालून ठेवले ना. हे बघ कढईचे हे तुकडे मी काढून घेतलेत. आता आपण ते पाणी घालू ह्याच्यात. हे बघ हे जे पाणी आपण केलं ना फोडणीचं ते. मिरच्यांचे तुकडे काय आपण नंतर काढूनच टाकतो. हे बघा हा आपला खमण तयार आहे. ते पाणी मी ह्याच्यावर घातलंय सगळं. छान झालाय. पाणी घातले ते म्हणून जरा थोडासा ओला वाटतोय. मी तुम्हाला पीस काढून दाखवते. कसा वाटला आपला घरच्या घरी खमण ढोकळा कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा सगळे पीस वेगळे वेगळे होतात.